सर्वांना नमस्कार. मुक्ताई प्रतिष्ठान देगलूर, वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर व स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने आज एक आठवडी FDP ऑनलाईन कोर्सच्या निमित्तानं या अंतर्गत माहिती तंत्रज्ञान युगातील मानवी जीवनाची बदलती परिणामे या विषयावर साधन व्यक्ती म्हणून बोलताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व नुकतंच ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर उद्धवरावजी भोसले, या संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय राजेश महाराज देगलूरकर, प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णीजी व या कार्यक्रमाचे समन्वयक आमचे मित्र डॉक्टर गोविंद रामधेनेवार व संयोजक डॉक्टर भास्कर कोशिटगीवार व सर्व प्राध्यापकांचं मी स्वागत करतो. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयामध्ये बोलताना मला विशेष आनंद होत आहे, कारण माझे वडील वारकरी संप्रदायाचे होते आणि गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर हे त्यांचे गुरु होते. त्यामुळं देगलूरकर महाराजांच्या नावाने असलेल्या ज्ञानदानांचं कार्य करत असलेल्या देगलूर सारख्या भागात असलेल्या या महाविद्यालयानं 21व्या शतकामध्ये जात असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्याच्यापर्यंत आणि प्राध्यापकाच्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल यासाठी अशा प्रकारचा ऑनलाईन कोर्सचं आयोजन केलं. त्याबद्दल मी संस्थेचे, महाविद्यालयाचे व सर्व संबंधित प्राध्यापकांचे अभिनंदन करतो व पुन्हा एकदा या ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापक मित्रांचं व संशोधकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. माहिती तंत्रज्ञान युगामध्ये किंवा माहिती तंत्रज्ञान युगामुळे मानवाचं जीवन बदललेलं आहे. या बदलत्या जीवनामध्ये खरं म्हणजे मानवाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. जेव्हा आम्हाला आजी आजोबा कथा सांगायच्या त्या काल्पनिक असायच्या, मग ते हवेत उडणारी परी असेल किंवा बोलणारं झाड असेल, ते सगळं अद्भुत वाटायचं. परंतु प्रत्यक्षपणे आपण जेव्हा 21व्या शतकामध्ये आज पदार्पण करत आहोत तेव्हा अत्यंत अशा म्हणजे अनाकलनीय अशा प्रकारचा माहिती तंत्रज्ञानाच्या व विज्ञानाच्या व संशोधनाच्या माध्यमातून जगाने विकास केला हे आपल्याला नाकारता येत नाही. पण हे सर्व पाहत असताना आज मी जो विषय मांडणार आहे तो विषय आहे 21व्या शतकामध्ये आपण प्रगती केली आहे, पण या प्रगतीमध्येच झालेला जो विकास आहे हा विकास भौतिक विकास आहे, साधनांचा विकास आहे का मानवाला सुख, समाधान आणि शांती देणारा आहे. या दृष्टीनं आर्थिक विकास व शाश्वत विकास या विषयाच्या अनुषंगानं मी मांडणी करू इच्छितो. खरं जेव्हा आपण प्राचीन भारताबद्दल जेव्हा ऐकतो, वाचतो, आपण सर्व बुद्धिवादी आहोत, प्राध्यापक आहोत, तेव्हा असं वाटतं की प्राचीन भारताचा जो आमचा इतिहास आहे, 10,000 वर्षाचा इतिहास आमच्याकडे उपलब्ध आहे. या इतिहासामध्ये अगदी म्हणजे इसवी पूर्व व आज इसवी 2000 पर्यंत किंबहुना अगदी 17व्या शतकापर्यंत जगामध्ये भारताचा 33% आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाटा होता. तर दुसरीकडे शेजारी चीन राष्ट्र, चीनचा 25% आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाटा होता. याचा अर्थ आम्ही हजारो वर्षापूर्वी आमची भारतीय प्राचीन संस्कृती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, तंत्रज्ञान, शिल्पकला
पाणी व्यवस्थापन, शेती या सर्वच बाबतीमध्ये अत्यंत प्रगत होती, याचे आजही आमच्याकडे ऐतिहासिक अवशेष आणि पुरावे उपलब्ध आहेत. 17व्या शतकापर्यंत जर भारत विकसित होता, प्रगत होता, तर पुढे असं काय झालं? पण निश्चितपणे आम्ही अनेक वेळा गर्वाने सांगतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध आर्यभट्टाने 499 साली लावला. हे खरं आहे, वास्तव आहे. परंतु आम्ही आज आमच्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून किंवा देशातल्या आणि जगातल्या बुद्धिवाद्यांनी मान्य केलेला आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध लावण्याचे श्रेय कोपर्निकसला आम्ही देतो. किंबहुना आर्यभट्टाच्या सुमारे 800 वर्ष आधी इसवी पूर्व 325 मध्ये या देशामध्ये कौटिल्यांनी अर्थशास्त्र विकसित केले. तरी परंतु आज आम्ही भारतामध्ये आणि जगातल्या सर्व राष्ट्रांनी अगदी 1723 साली ज्याने अर्थशास्त्राची संकल्पना डेव्हलप केली असा ॲडम स्मिथ यांना आम्ही अर्थशास्त्राचे जनक मानतो. किंबहुना इसवी पूर्व 200 इसवी पूर्व 100 मध्ये ज्या पतंजलीने योगशास्त्रामध्ये पर्यायाने चरक संहिता इसवी पूर्व 100 मध्ये लिहिल्या गेली आणि आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांती करणारे ऋषी महाऋषी आमच्याकडे होते. हे सगळं आम्ही विसरतो. म्हणजेच भारताची सिंधू संस्कृती आणि हडप्पा संस्कृती कशी प्रगत होती याचा इतिहास अत्यंत अभिमानाने आणि गौरवाने आम्ही इतर सांगत असतो. पण आज हा इतिहास, प्राचीन इतिहास आणि प्राचीन प्रगतीची पुरावे आमच्याकडे जेव्हा आहेत तेव्हा अगदी 2500 वर्षापूर्वी ग्रीसमध्ये प्लेटो व अरिस्टॉटलने एक नवं तत्वज्ञान मांडलं आणि जगाला एक नवं तत्वज्ञान देणारे विचारवंत म्हणून जगापुढे आले. त्याचबरोबर भारतामध्ये वर्धमान महावीर असतील, गौतम बुद्ध असतील, कौटिल्य असतील, त्यांनी एक नवा सिद्धांत मांडला, नवा विचार मांडला, देशाला आणि जगाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचवेळी चीनमध्ये कन्फ्युशियन यांनी सिद्धांत मांडला व त्याचा पुढे विकास झाला. नंतर ग्रीसवर रोमन साम्राज्याचा लय झाला, अस्त झाला आणि भारतामध्ये समुद्रगुप्तानंतर देशाचे विभाजन झाले. पुढे काही शतके सर्वत्र आमदारच आमदार होता. पण 900 ते 1100च्या दरम्यान बगदाद व कैरो येथील अरब राजांच्या प्रयत्नातून ग्रीक भाषेतील तत्वज्ञान व संशोधन, तसंच भारताच्या संस्कृत भाषेतील तत्वज्ञान व संशोधन आणि चिनी भाषेतील ज्ञान या अरब राजांनी मिळवले व त्याचे भाषांतर केले व त्याचा अभ्यास करून अनेक शोध व सुधारणा केल्या. उदाहरणार्थ इब्न हेयान याने रसायनशास्त्राची निर्मिती केली. अल क्वारिझमी यांनी गणिताच्या कल्पना प्रथम मांडल्या. म्हणजेच एकंदरीत पुढे जेव्हा आम्ही पाहतो 15वे आणि 16वे शतक पाहतो तेव्हा अरबी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या ज्ञानाच्या आधारावर युरोपियन शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले आणि 16व्या 17व्या शतकामध्ये युरोप एक प्रगत, म्हणजे युरोप खंडातील अनेक राष्ट्र प्रगतीच्या दिशेने धावू लागले. किंबहुना हे सर्व पाहत असताना आपल्याला असं वाटतं की याच युरोपातील देशांनी आज 21व्या शतकामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे. आपण पाहतो ब्रिटन असेल, अमेरिका असेल, जर्मन असेल, या आज प्रगत राष्ट्र म्हणून जगामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा आहे. किंबहुना आशिया खंडाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा भारत आणि चीन, जपान हे सुद्धा आता प्रगत राष्ट्राच्या पंक्तीमध्ये आपण जाऊन बसलेलो आहोत. म्हणजे किंबहुना भारत, अमेरिका आणि चीन आता जगाच्या आर्थिक महासत्ता होऊ लागलेल्या आहेत. मग अशा वेळी आपण 21व्या शतकामध्ये जी काही प्रगती केलेली आहे ही प्रगती अत्यंत, म्हणजे मानवाला जीवनमान देणारी, मानवाच्या राहणीमानाचा दर्जा उंचवणारी, भौतिक सोयी सुविधा देणारी एक असं विकसित अशा प्रकारचं जग आज निर्माण झालेलं आहे. किंवा माहिती आणि तंत्रज्ञानामुळे करलो दुनिया मुठ्ठी में,
हे घोषवाक्य आम्ही प्रत्यक्षपणे अंमलात आणलेलं आहे. म्हणून आज आम्ही कुठल्या 21व्या शतकामध्ये विज्ञानाच्या प्रगतीमध्ये आहोत? आज विज्ञानामुळे, तंत्रज्ञानामुळे, जैवतंत्रज्ञानामुळे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे, औद्योगिक क्रांतीनंतर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांत्या होत गेल्या, त्यामध्ये आज आपण 4थ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरवट्यावर बसलेलो आहोत. म्हणून मित्रहो, 21व्या शतकामध्ये आपण प्रवेश करत असताना निश्चितपणे दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये, संदेशवहनाच्या क्षेत्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये, गणितशास्त्रामध्ये, अवकाशशास्त्रामध्ये, वेगवेगळ्या सर्व शास्त्रामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे. किंबहुना अशी प्रगती जी आम्ही केली, ही भौतिक प्रगती जी झालेली आहे, या प्रगतीच्या मुळे आम्ही आज मंगळावर जाऊन आम्हाला वसाहत करता येईल का? चंद्रावर आम्हाला पाणी मिळेल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. कदाचित येत्या 30 वर्षामध्ये आम्ही चंद्रावर किंवा मंगळावर जाऊन आम्ही मानवी वसाहती करू शकू. किंवा आपल्याला असं माहित आहे की आज जगामध्ये आपण पाहतोय की 2010 साली अमेरिकेमध्ये क्रेग व्हेटर या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली कृत्रिमरित्या नवीन जंतूंना जन्म देण्यात यश आले आहे. म्हणजेच नव्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, जैव तंत्रज्ञानाचा व सर्व तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाच्या शोधाचा वापर करून ब्रिटनने एका प्राण्याच्या पेशीपासून आणि मानवाच्या पेशीपासून महाकाय असा मानव बनवलेला आहे. तर दुसरीकडे चीनने सुद्धा सशाच्या पेशीपासून आणि मानवाच्या पेशीपासून एक महाकाय अशा प्रकारचा शक्तिमान मानव निर्माण केलेला आहे. म्हणजे निसर्ग मानवाला जन्म देतो, किंबहुना भारतीय संस्कृतीमध्ये परमेश्वर माणसाला जन्म घालतो असं आपण श्रद्धेनं मानतो. परंतु आज विज्ञानानं 21व्या शतकामध्ये हे सिद्ध केलेलं आहे की मानवच मानवाची निर्मिती करू लागला आहे. आणि हे आता आमच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेच्या माध्यमातून मानवाची निर्मिती करून सिद्ध केलेलं आहे. म्हणजे अलीकडे उद्याला कदाचित या देशातल्या किंवा जगातल्या श्रीमंत उद्योगपतीचा किंवा भांडवलदाराचा एक मनोदय असेल, किंवा तो उद्या मागणी करू शकेल की जगातल्या तज्ञ अशा शास्त्रज्ञाकडे किंवा तज्ञ अशा राष्ट्राकडे तो सांगेल ही माझी सून आहे आणि मला अशा प्रकारचा म्हणजे नातू पाहिजे आहे की तो 5.5 फूट उंच असेल, तो गोरा गोमटा असेल, तो सुंदर असेल, त्याचे डोळे घारे असतील, रुंद छातीचा असेल आणि तो जगातला सर्वात बुद्धिमान असलेला माणूस असेल. अशा प्रकारचा बुद्ध्यांक असलेला पंतू मला जन्माला घालावायचा आहे. यासाठी तुमचं जे जे काही तंत्रज्ञान, विज्ञान आणि संशोधन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरा आणि तशा प्रकारचा नातू मला जन्म घालावायचा आहे. यासाठी मी कितीही खर्च करायला तयार आहे. अशी मागणी केल्यानंतर ही श्रीमंत आणि भांडवलदाराची मागणी पूर्ण करण्याचं साहस येत्या 25 वर्षामध्ये शास्त्रज्ञाकडे असेल हे आम्हाला नाकारता येत नाही. म्हणजे अशा प्रकारे आम्ही फार मोठी राजकीय, आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, नैसर्गिक सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. आणि यामुळं 21व्या शतकामध्ये जगामध्ये फार मोठी महाक्रांती झालेली आहे. आणि जग आता जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणामुळं, मुक्त बाजारपेठेमुळं जग एक झालेला आहे. याचाच प्रत्यय आम्हाला आता अलीकडेच आलेला आहे. कारण आपण पाहतोय की ज्या जगानं अशा प्रकारची म्हणजे दिप्यमान अशा प्रकारची प्रगती केली, त्याच देशामध्ये चीनमधल्या एका शहरामध्ये एक छोटासा विषाणू बाहेर पडतो आणि तो नांदेड जिल्ह्यातल्या एखाद्या वाडी तांड्यावर असणाऱ्या माणसाचा मृत्यूला कारणीभूत ठरतो. म्हणजे ही जैव क्रांती आम्ही कितीही मोठी केलेली असली, ज्ञान टेक्नॉलॉजीच्या कितीही आम्ही गप्पा मारत असू, तरीही आज मानवाने निसर्गाच्या विरोधामध्ये काम केल्यामुळं आतापर्यंतचा सर्व भौतिक विकास हा निसर्गाच्या विरोधातला आहे, पर्यावरणाच्या विरोधातला आहे आणि जैविक ऱ्हासाला कारणीभूत आहे, पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे. त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल कुलिंग, ग्लोबल रेनिंग अशा प्रकारच्या जागतिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे सावधान, वसुंधरा धोक्यात आहे आणि माणसाचा जीव धोक्यात आहे. याचा इशारा
कोविड-19च्या कोरोनाच्या निमित्तानं आम्हाला मिळालेलं आहे. आणि आज आपण पाहतोय जगामध्ये संपूर्ण पुढारलेलं आणि विकसित असलेले राष्ट्र आज या जागतिक संकटाचा सामना करताना 2 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आमच्याकडे आज कोरोनावर कुठल्याही प्रकारची औषधी किंवा आम्हाला उपाय सापडत नाही आहे किंवा लस आम्हाला आज शोधण्यामध्ये यश आलेलं नाही आहे. म्हणजेच आम्ही केलेली प्रगती ही निसर्गविरोधी आहे आणि निसर्गाच्या पुढे मानव काहीही करू शकत नाही हे पुन्हा एकदा कोरोनाच्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे. ते आम्हाला आता मान्यच केलं पाहिजे. मित्र, हे सगळं खरं असताना आज आपण आपल्या देशाचा विचार करूया. स्वातंत्र्यानंतर अगदी 1980 पर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही आमच्या देशाचा लोकशाही मार्गाने विकास केलेला आहे. पंचवार्षिक योजनांचं मॉडेल आम्ही स्वीकारलेलं आहे. योजना आयोगांच्या माध्यमातून व केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, स्थानिक संस्थांच्या माध्यमातून, खाजगी व सार्वजनिक संस्थांच्या माध्यमातून भारताचा विकास करण्यामध्ये निश्चितपणे आम्ही यशस्वी झालेलो आहोत, हे आम्हाला नाकारता येत नाही. पण असं जरी असलं तरी आज विकास झाला, जागतिकीकरण आलं, खाजगीकरण आलं, उदारीकरण आलं, पण यामध्ये निश्चितपणे आम्ही भौतिक प्रगती केली, देशाने केली, समाजाने केली, जगाने केलेली आहे. पण हा विकास होत असताना अनेक वेळा आम्ही बुद्धिवादी प्राध्यापक वाद घालत असतो की जागतिकीकरणाचे दुष्परिणाम काय आहेत, जागतिकीकरण नको होतं, जागतिकीकरणाचे तोटे आहेत किंवा जागतिकीकरणामुळेच आज जग एक झालेलं आहे आणि मानव जागतिकीकरणामुळेच विकास करू शकला, आयात निर्यातीचे दरवाजे खुले झाले आणि आज जग एक मुक्त बाजारपेठ झाल्यामुळेच मानवाचा विकास झालेला आहे, हे आम्ही नाकारू शकत नाही. याचे श्रेय जागतिकीकरणाला आहे. किंवा कोणी म्हणाल तुम्ही जागतिकीकरणाला मानणार की नाही, असा प्रश्न विचारण्यापेक्षा माझा प्राध्यापक बंधूंना किंवा सर्व बुद्धिवाद्यांना माझी विनंती आहे, जागतिकीकरण खरं का खोटं, त्याचे फायदे का तोटे यामध्ये आपण न पडता मला आपणा सर्वांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की या जागतिकीकरणामुळं, खाजगीकरणामुळं, उदारीकरणामुळं या जगातल्या 700 कोटी माणसापैकी किती कोटी लोकांचा विकास झाला. जेव्हा मी असं म्हणेन की या देशातल्या 400 कोटी लोकांचं उत्पन्न आजही $2 कमी आहे, किंबहुना आजही जगातल्या 100 कोटी माणसाला प्यायला शुद्ध पाणी मिळत नाही, या जगातले 150 कोटी लोकांना शौचालय नाही आहेत, म्हणजे आजही जगातली 150 कोटी लोकसंख्या किंवा भारतातली 40 कोटी लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली आहे. या सर्व बाबीचा जेव्हा विचार करता या जागतिकीकरणामुळे किंवा खाजगीकरणामुळे जगातल्या तळागाळामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये कुठला बदल केला आहे, खरंच त्यांना आर्थिक सहसाधनं मिळाली आहेत का, खरंच ते सन्मानानं आपलं जीवन जगू शकतात का, खरंच त्यांच्या भौतिक गरजा भागवण्याची कुवत किंवा क्षमता आम्ही त्यांच्यामध्ये निर्माण केल्या आहेत का, याचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आमच्याकडे नाही हे उत्तर आहे. म्हणून आतापर्यंत जगाने किंवा भारताने केलेला जो विकास आहे हा भांडवलदाराचा विकास आहे, मुठभर लोकांचा विकास आहे, हा ठराविक वर्गांचा विकास आहे, तो इन्क्लुझिव्ह ग्रोथ नाही, सर्वसमावेशक विकास नाही. आणि जो झालेला विकास आहे तो पृथ्वीवरील हवा, पाणी, सूर्यप्रकाश, खनिजे, पाणी, जंगल, जमीन या सर्वांचा विध्वंस करून मोठ्या प्रमाणावर एक्सप्लॉयटेशन करून आम्ही हा विकास केलेला असल्यामुळं या विकासाची किंमत आम्हाला कोरोनाच्या निमित्तानं किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या भविष्यात येणाऱ्या समस्येच्या निमित्तानं चुकवावी लागणार आहे. म्हणून मित्रहो, आज जी आमची परिस्थिती आहे, आमचं सरकार आहे, जे सरकार कोणत्याही पक्षाचं असो ते आमचं सरकार आहे, आम्ही निवडून दिलेलं सरकार आहे. भारतीय संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर अनेक उपकार केले आहेत. भारतीय संविधान आम्हाला दिलेलं आहे. आमचं भारतीय संविधान सांगतं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क जसा मिळाला तसंच संपत्तीचा अधिकारही मिळायला पाहिजे होता. तो बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून अपेक्षित होता, परंतु दुर्दैवानं अशा प्रकारचा अधिकार संविधानामध्ये देण्यात आला नाही किंवा तो वगळण्यात आला घटनादुरुस्तीच्या माध्यमातून. म्हणजेच एकंदरीत आज भारतामध्ये काही मुठभर लोकांचा, भांडवलदारांचा विकास झालेला आहे. खरी लोकशाही आज इथे जिवंत आहे का, हा प्रश्नचिन्ह आहे.
एकंदरीत पक्ष कोणताही असो, प्रत्येक सरकार प्रजेला आवडेल अशा प्रकारची धोरणं, अशा प्रकारच्या योजना आणि अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतं. आणि या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून मग गरीबाला अनुदान देणं, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं, कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वेतन देणं किंवा पुढाऱ्यांना जास्तीत जास्त मानधन आणि सवलती देणं आणि वेगवेगळ्या संस्था देणं आणि निसर्गाच्या ऱ्हासाला जगातलं सगळं तंत्रज्ञान आणून उभं करणं आणि देशी विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या साठी आमच्या देशामध्ये विविध प्रकारच्या सोयी आणि सवलती देऊन कोणत्याही क्षेत्रामध्ये यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना निमंत्रण देणं आणि हे सर्व करत असताना या जागतिकीकरण व खाजगीकरण उदारीकरणामध्ये मित्र हो, भारतीय संविधानाची पायमल्ली होती आहे. इथला सामान्य माणूस हा आजही प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नाही आहे. म्हणून आज भारतीय संविधानाला छेद देणारं WTOच्या निमित्तानं 1995 पासून WTOच्या निमित्तानं एक आंतरराष्ट्रीय संविधान आमच्या देशामध्ये आलेलं आहे. म्हणून मी अनेक वेळा म्हणतो, व्हॉट इज मीन बाय ग्लोबलायझेशन? ग्लोबलायझेशन मीन्स इट इज international draft or constitution which is going to exploit natural resources and human resources of developing and underdeveloped countries from the world. म्हणजे अशा प्रकारचं एक आंतरराष्ट्रीय संविधान आज आमच्या देशामध्ये आहे. म्हणजे माझ्या देशामध्ये सेजच्या नावाखाली जो उद्योग सुरू झालेला आहे त्या उद्योगाच्या विरोधामध्ये मला माझ्या देशाच्या न्यायालयामध्ये जाता येत नाही. म्हणजेच अशा प्रकारे देशामध्ये प्रदेश सेजच्या निमित्ताने निर्माण झालेला आहे आणि या देशातील 3 लाख हेक्टर जमीन या विविध प्रकारच्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली व 1 लाख हेक्टर जमीन सेजच्या नावाखाली शेतकऱ्याकडून आम्ही काढून घेतलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे एक भौतिक विकासाच्या चक्रव्यूहामध्ये आम्ही अडकलेलो आहोत आणि यातूनच अशा प्रकारच्या कोरोनासारखं सूक्ष्म विषाणूने आज पृथ्वीवर फार म्हणजे हैदोस मानला आहे आणि संपूर्ण मानवी सृष्टी व जीवसृष्टी धोक्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला निश्चितपणे प्राध्यापक मित्र आपल्याला खऱ्या अर्थानं आता भौतिक विकासाच्या ऐवजी शाश्वत विकासाची गरज आहे. आपण पुढच्या भागामध्ये या देशाला शाश्वत विकासाची गरज कोणती आहे या अनुषंगानं आपण आपली मते विचारात घेऊया किंवा मी मांडणी करण्याचा प्रयत्न करेन. भौतिक विकासाच्या ऐवजी या देशाला आणि या जगाला शाश्वत विकासाशिवाय पर्याय नाही. कारण आपल्याकडे आता 2च पर्याय आहेत. एक तर हिटलर, मुसोलिनी व स्टॅलिन यांचं वारसदार म्हणून आज अमेरिका, चीन किंवा दक्षिण कोरिया जगाला युद्धाच्या क्षेत्रामध्ये ओढू इच्छिते आहे. म्हणजे युद्ध करायचं का 21व्या शतकामध्ये कोरोनाच्या निमित्तानं निसर्गानं दिलेली चेतावणी समजून आजपर्यंत केलेला जो विकास होता तो मानव केंद्रित विकास होता, मानवाचा भौतिक विकास होता. आणि या भौतिक विकासासाठी केवळ 1 शतकामध्ये मानवाने निसर्गामध्ये जे काही हस्तक्षेप केला, निसर्गाचं जे शोषण केलं, त्याची फार मोठी किंमत आपल्याला चुकावी लागलेली आहे. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे संकट येऊ नये म्हणून आजच कोरोनाच्या निमित्तानं आम्ही जागे झालो तर दुसरा पर्याय आमच्याकडे आहे. तो पर्याय म्हणजे 21व्या शतकामध्ये बायो, नॅनो, इन्फो आणि इको आधारित अशा प्रकारचा शाश्वत विकास आम्हाला करावायचा आहे. म्हणून पृथ्वीचं अस्तित्व जर असेल तर मानवाचं अस्तित्व राहील. म्हणून मानवाच्या संदर्भामध्ये आपण नेहमी असं म्हणत असतो की मानव हा पृथ्वी तलावाचा एकमेव प्राणी आहे, तो बुद्धिवादी आहे. हा बुद्धिवादी प्राणी एकमेव आहे आणि हाच निसर्गाच्या विरोधामध्ये आपलं वर्तन करतो. या पृथ्वी तलावरचा कोणताही प्राणी निसर्गाचा नियम तोडत नाही, पण बुद्धिवादी मानव तोडतो आणि ती तोडल्यामुळे आज जग एका वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रदूषणाचं क्षेत्र असेल, निसर्गाचं दोहन असेल किंवा वेगळ्या प्रकारचे रोग असतील, अन्नयुद्ध असेल किंवा वेगळ्या प्रकारचे जैविक उद्या भविष्यात येणारे युद्ध असू शकतील. या अनुषंगानं आपल्याला आता एकच पर्याय आहे, तो म्हणजे शाश्वत विकास. आणि या शाश्वत विकासाच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे ही संकल्पना जी आहे शाश्वत विकासाची ही काही प्राचीन संकल्पना आहे. आणि त्या काळामध्ये 3 प्रकारची शेती होत होती. एक राज आश्रयानं केली जाणारी राजांची शेती, आणि एक शाश्वत शेती
आणि दुसरी तामस शेती. तामस शेती म्हणजे आजची आधुनिक शेती आहे. या आधुनिक शेतीमध्ये आपण नवीन तंत्रज्ञानाचा, नव्या नव्या उत्पादनाच्या पद्धतीचा, यंत्राचा, तंत्राचा, रासायनिक खतांचा, बियाणांचा, जंतुनाशकांचा, नव्या पद्धतीने सिंचनाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आधुनिक शेती करण्याचा आपण गेले 30-40 वर्ष प्रयत्न करत आहोत. त्यातूनच आपल्याला माहित आहे 1968ला हरित क्रांती झाली आणि जिथे आपल्याला अन्नधान्याची टंचाई होती, आपण हरित क्रांतीमुळं गव्हाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ लागलो, ज्वारीचं उत्पादन घेऊ लागलो आणि भारत हा जगामध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला. म्हणजेच शाश्वत शेती किंवा शाश्वत विकास म्हणजे काय? शेवटी शाश्वत विकास म्हणजे पुढच्या पिढ्यावर भार न टाकता वर्तमान पिढ्यांनी आपल्या गरजा भागवणे म्हणजे शाश्वत विकास. मग हा शाश्वत विकास करताना माझी गरज भागलीच पाहिजे, पण पुढे येणाऱ्या पिढ्यांची सुद्धा गरज भागली पाहिजे याचा विचार करून जेव्हा उपलब्ध साधनांचा मी वापर करतो तेव्हाच आपण त्याला शाश्वत विकास असं म्हणतो, चिरंतन विकास असं म्हणतो. मग अलीकडे 21व्या शतकामध्ये जे आम्ही शेती करतो आहोत, या शेतीच्या संदर्भामध्ये शेती आणि शेतीचा शाश्वत विकास या अनुषंगानं आपण बोलूया. आज भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या जवळ जात आहे. अशा वेळी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेतीमध्ये भरपूर अशी प्रगती केलेली आहे. ही प्रगती मग हरित क्रांती 1968ची असेल, केंद्र सरकारने आधुनिक शेतीच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या, आधुनिक बियाणे आली, रासायनिक खताची कारखाने निघाली, वेगवेगळ्या प्रकारचे जंतुनाशक आली आणि आमच्या शेतीची उत्पादकता वाढली, उत्पादन वाढलं. त्यासाठी सरकारने नाबार्ड शेतीसाठी वेगळी बँक स्थापन केली, शेतीसाठी वित्तपुरवठा केला, शेतीसाठी संशोधन केंद्र उभारले, कृषी विद्यापीठे आली आणि अशा प्रकारे हरित क्रांतीच्या माध्यमातून आम्ही जगामध्ये आज अन्नधान्याच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण झालो आणि अन्नधान्य आम्ही आज विदेशाला निर्यात करू लागलो. केवळ अन्नधान्याच्या क्षेत्रामध्ये नाही, तर आज आम्ही जगामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये क्रांती केलेली आहे, कुक्कुटपालनाच्या उद्योगामध्ये आम्ही क्रांती केलेली आहे, किंबहुना निळी क्रांती ज्याला आम्ही म्हणतो, मत्स्य व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही क्रांती केलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे पशुधनाच्या माध्यमातून दूध व्यवसाय किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं कुक्कुटपालनाच्या निमित्तानं एक जागतिक स्तरावर आपण मोठ्या प्रमाणावर आज मांस आणि अंडी निर्यात करू लागलो आहोत. किंबहुना मांस आणि अंडी निर्यात करण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला परकीय चलन मिळत आहे. आणि या सर्व बाबीचा जेव्हा आम्ही विचार करू लागतो तेव्हा निश्चितपणे गर्व वाटावा अशा प्रकारचा आधुनिक शेतीच्या माध्यमातून आम्ही उत्पादन केलं, उत्पादकता वाढली, रोजगार मिळाला आणि एकंदरीत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आम्ही अन्नधान्याचा पुरवठा करू शकलो. हे सर्व जरी खरं असलं, एकीकडे फुलाची शेती, वन औषधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची शेती, अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये नगदी पिके आम्ही घेऊ लागलो, कृषीवर आधारित वेगळ्या प्रकारचे उद्योग आम्ही सुरू केले, त्यामुळे रोजगार मिळाला. आणि हे सर्व आम्ही जेव्हा पाहतोय तेव्हा आजही भारतातील 60% जनता कृषीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये झालेला मागच्या 40 वर्षातील विकास हा शाश्वत विकास होता का, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही मला विचारलात तर मी माझं स्वतःचं मत असं आहे, हा शाश्वत विकास नाही तर हा अशाश्वत विकास आहे, किंबहुना हा तामसी पद्धतीचा विकास आहे. या 40 वर्षामध्ये शेतीच्या विकासाच्या अनुषंगानं जी आम्ही काही उत्पादक काढण्याच्या संदर्भामध्ये रासायनिक खताचा, जंतुनाशकाचा आणि पाण्याचा वापर केला, त्यामुळं निश्चितपणे वेगळ्या प्रकारचे आव्हानं भारतीय शेतीमध्ये निर्माण झालेले आहेत. म्हणून आम्हाला शाश्वत शेती करायची आहे. आणि शाश्वत शेती म्हणजे काय, तर उत्पादनाचा अशा रीतीने विचार केला जातो की वर्तमान व भविष्यात शेतीमुळे कोणत्याही परिसंस्थेला कायमस्वरूपी धोका पोहोचणार नाही, अशा प्रकारची शेती आम्हाला करता आली तरच त्या शेतीला आम्ही खऱ्या अर्थानं शाश्वत शेती म्हणू. आज आधुनिक शेतीने शाश्वत शेतीसमोर जी काही आव्हानं उभं केली आहेत, ही आव्हानं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहेत. त्यामध्ये पहिलं आव्हान जे आहे ते अन्न सुरक्षा. मी आपल्याला म्हणालो
आधुनिक शेतीच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला फूड सिक्युरिटी मिळाली. आपल्या सरकारने, विद्यमान पंतप्रधानांनी एक फार मोठी म्हणजे अन्न सुरक्षा योजना आज लागू केलेली आहे आणि किंबहुना देशातील 50 कोटी जनतेला आज आपण अन्नधान्य पुरवठा करतो आहोत. त्यामुळं निश्चितपणे सरकारने अन्न सुरक्षेच्या बाबतीमध्ये एक फार मोठं क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यामुळे सरकारचं अभिनंदनच केलं पाहिजे. परंतु प्रश्न आहे की ज्या आज अन्न उपलब्ध आहे त्या अन्नामध्ये ते सकस अन्न आहे का, ते शुद्ध अन्न आहे का, त्यामध्ये मिळणारी जी काही तत्वे आहेत ती पोषक तत्वे आहेत का, असा जर आम्ही प्रश्न विचारला तर निश्चितपणे आजचं अन्न दूषित झालेलं आहे, आजचं अन्न प्रदूषित झालेलं आहे. त्यामध्ये जंतुनाशकाचा शिरकाव झालेला आहे, त्यामध्ये खताची तत्व आलेली आहेत. त्यामुळं अन्न हे अन्न नसून ते आता विष बनत चाललेलं आहे. त्यामुळं आम्हाला हे एक आव्हान आहे. म्हणून आम्हाला शाश्वत शेतीच्या माध्यमातून पोषणयुक्त अशा प्रकारचं गुणवत्तापूर्ण अन्न आपल्याला निर्माण करावं लागणार आहे. तर दुसरं, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जो समतोल आहे, प्रादेशिक समतोल आहे, रिजनल इकॉलॉजी याला म्हणतो, तिचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झालेला आहे. त्या दृष्टीने आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. किंवा जैविक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. त्या दृष्टीनेही आम्हाला शाश्वत शेतीमध्ये आपल्याला ते आव्हान स्वीकारून आपल्याला विकास करावा लागणार आहे. आणि विशेषतः हे सर्व पाहत असताना आपण पाहतो की भारतामध्ये सर्वाधिक कोरडवाहू शेती आहे. आणि पाण्याच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो, अनेक वेळा असं म्हणतो की पाण्यामुळं आता तिसरं महायुद्ध होईल. कारण आज 21व्या शतकामध्ये जात असताना अगदी 50 वर्षापूर्वी पाण्याचा वापर हा केवळ आपण आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी करत होतो. पण आज तसं नाही आहे. आज पाण्याचा वापर भौतिक गरजा, मूलभूत गरजा भागवण्यासाठी जेवढा केला जातो त्यापेक्षा सर्वाधिक वापर पाण्याचा उद्योगासाठी, व्यवसायासाठी, चैनीच्या वस्तूच्या निर्मितीसाठी, मनोरंजनासाठी, विविध प्रकारच्या आमच्या सेवांसाठी आम्ही पाण्याचा वापर करत आहोत. त्यामुळं जगामध्ये यापुढचं जर युद्ध झालं तर ते पाण्यासाठी युद्ध होईल, जे असं जे म्हणतो त्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे. पाण्याच्या व्यवस्थापनाचा जेव्हा मी विचार करतो, आमची प्राचीन पाणी व्यवस्थापनाची जी पद्धत होती, तलाव, त्या काळातील मालगुजारी तलाव, त्या काळामध्ये अत्यंत आमच्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी असलेले कुंड किंवा राजांच्या किल्ल्यांच्या भोवती असलेली तटबंदी आणि तिथे असलेले जे वेगवेगळ्या प्रकारचे तलाव किंवा पाण्याची साठे, त्या काळामध्ये झालेली राधानगरी साखरी धरणं किंवा वेगवेगळ्या प्रकारची मोठी धरणं, आताही अनेक धरणं आपल्याकडे झालेली आहेत. पण या सर्व धरणांचा विचार करता पाण्याचं आजही मोठ्या प्रमाणावर आपण व्यवस्थापन करू शकलो नाही. आज पाण्याच्या माध्यमातून आपल्याला विचार करतो की ग्रामीण भागामध्ये अजूनही आम्ही या देशातील म्हणजे जवळपास 80 कोटी लोकांना आम्ही शुद्ध पाणी पुरवठा करू शकत नाही. किंबहुना शेतीच्या संदर्भामध्ये जे काही पाण्याचे व्यवस्थापन आहे ते पाणी आजही आम्ही कॅनलच्या माध्यमातून पाणी देतो. आम्हाला पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी दिलं पाहिजे आणि पिण्यासाठी जे शुद्ध पाणी आहे ते त्यासाठी मीटरचा वापर केला पाहिजे. जोपर्यंत या देशातील पुढारलेल्या सुशिक्षित किंवा अज्ञानी लोकांना जलविवेकाचा वापर करून पाण्याचा वापर कसं करावं याचं तंत्रज्ञान किंवा याचं तत्व माहीत असून जोपर्यंत आम्ही अंमलात आणणार नाही तोपर्यंत पाण्याचा प्रश्न जटिल होणार आहे. म्हणून मला वाटतं आज जेव्हा आपण पाहतो सिंचनाच्या संदर्भाने जेव्हा विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 लाख बोरवेल आहेत, विहिरी आणि विंधन विहिरी आहेत, जे आपण या पृथ्वीच्या पोटातलं पाणी आपण काढत आहोत. म्हणून भविष्यामध्ये पाण्याचं संकट एक फार मोठं संकट येणार आहे. म्हणून शाश्वत शेतीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर कसा करावा, साठा कसा करावा, संवर्धन कसं करावं याचा विचार करावा लागेल. शाश्वत शेतीच्या अनुषंगानं म्हणजे आपल्याला उपाययोजना म्हणून जेव्हा पाहतो आपण तेव्हा बी बियाणाचा विचार केला पाहिजे. मी आता सांगत होतो की डॉक्टर रिछारिया यांनी भाताच्या 19,000 जातीचं संशोधन लावलं. यापैकी 1200 जाती अशा आहेत की ज्या सर्वाधिक उत्पादन देतात. एक म्हणजे भाताचं जे रोप आहे त्याला आपण फुटवा असं म्हणतो, एक बी टाकल्यानंतर, तर या फुटव्याच्या संदर्भामध्ये जेव्हा एका म्हणजे फुटव्यापासून जवळपास 659 फुटवे आपल्याला निर्माण करता येतात. ही प्राचीन बियाची ताकद ही आपल्या बियामध्ये होती, जी आज आधुनिक बियामध्ये नाही. आधुनिक बी हे वांज आहे. म्हणून आपल्याला आज कापसाच्या संदर्भामध्ये वेगळ्या प्रकारच्या रेणुका किंवा गुजरात मधलं वेगळ्या प्रकारचं नवसारीचं एक बियाणे, वेगळ्या पद्धतीचं म्हणजे कापसाची सुद्धा आपल्याकडे बियाणे होती. म्हणून पुन्हा एकदा प्राचीन बियाचा आपल्याला वापर करावा लागेल. कारण तेच
बी त्या बियाच्या माध्यमातून आलेलं पीक कमी जरी असलं तर त्यामध्ये पोषणाची तत्वे जी आहेत ती सर्वाधिक आहेत. गुणवत्तापूर्ण धान्य येईल, गुणवत्तापूर्ण पीक येईल, त्यामध्ये असलेले पोषक तत्व महत्वाचे असतील. म्हणून आपल्याला नपुसक बियाच्या ऐवजी आपल्याला सजीव बी आपण सजीव शेतीमध्ये वापरूया आणि अशा पद्धतीनं सजीव बियाचा जर वापर केला तरच खऱ्या अर्थाने आपण म्हणजे सुदृढ होऊ असं मला वाटतं. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे सेंद्रिय खताचा आपण किंवा जैविक खताचा आपण वापर केला पाहिजे. मी जेव्हा एक वाणिज्य विषयाचा प्राध्यापक म्हणून जेव्हा या बाबीकडे बघतो तेव्हा मला असं वाटतं की सर्वाधिक मागच्या 40 वर्षामध्ये विशेषतः जगामध्ये सर्वाधिक हरित क्रांतीच्या नावाखाली रासायनिक खताचा वापर झालेला आहे. आणि रासायनिक खताचा कसा वापर झाला याचा जर थोडीशी आकडेवारी मी सांगायचा प्रयत्न केला तर बेल्जियम प्रति हेक्टर रासायनिक खताचा वापर 559 किलो करते, तर दक्षिण कोरिया 479 किलो, जर्मनी 400 किलो, जपान 400 किलो, इजिप्त 366 किलो, चीन 266 किलो, भारत 84 किलो. म्हणजे भारत 84 किलो दर हेक्टरी प्रति हेक्टर रासायनिक खताचा वापर करतो. ही आकडेवारी जेव्हा जगामधल्या खत निर्माण करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्याकडे जाईल तेव्हा बहुराष्ट्रीय कंपनी मार्केटच्या दृष्टीने विचार करतील की भारतातला शेतकरी अजून 84 किलोच वापरतो, तो बेल्जियमच्या बरोबर 500 किलो वापरला पाहिजे. यासाठी आपल्याला जाहिरात केली पाहिजे आणि यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचे काय प्रयत्न करता येईल, जाहिरातीच्या माध्यमातून करता येईल, वेगवेगळे कारखाने वाढण्याच्या माध्यमातून करता येईल, म्हणजे कशा पद्धतीने करता येईल यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उत्पादक कंपन्या रासायनिक खताचा प्रयत्न करू लागतील. पण दुर्दैवानं मित्र, कारण रासायनिक खताच्या संदर्भामुळं जे आज अन्न दूषित झालेलं आहे किंबहुना त्या जमिनीमधला कस कमी झालेला आहे. म्हणून आपल्याला आठवतं की रासायनिक खताच्या माध्यमातून NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश ही 3च तत्वे मिळतात. परंतु आपल्या जैविक खताच्या माध्यमातून जो खत आपल्या अवतीभोवती असलेला आपल्या शेतात असलेल्या ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या माध्यमातून आणि जी काही आपल्याकडे जनावर आहेत त्यांच्या शेण आणि मलमूत्राच्या माध्यमातून जो खत आपल्याला तयार करता येतो, असा आपल्या अवतीभोवती असलेला आपल्या शेतामध्ये असलेल्या कच्च्या मालापासून जो आपल्याला खत तयार करता येतो, या खतामध्ये म्हणजे निसर्गतःच 34 पोषक तत्वे असतात आणि रासायनिक खतामध्ये मात्र 3 पोषक तत्व असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या रासायनिक खतातून मिळालेलं अन्न सुद्धा अगदी पूर्ण तत्वानी पोषक नसतं. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा या रासायनिक खताच्या ऐवजी जैविक खताचा वापर करावा लागेल. आणि केंद्र सरकारने या संदर्भामध्ये सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केलेला आहे. म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीसाठी सुद्धा तरतूद केलेली आहे. किंबहुना अगदी हरियाणासारख्या राज्यांनी आपल्या बजेटमध्ये सेंद्रिय शेतीचं साठी एक वेगळं बजेट केलेलं आहे. किंबहुना आपण पाहतो की भारतामध्ये सिक्कीम सारखं एक छोटं राज्य 100% एक भारतातलं राज्य सेंद्रिय शेती करते आहे. म्हणजे निश्चितपणे आपली ही सगळी जी उदाहरणं आहेत सकारात्मक उदाहरणं आहेत, किंबहुना शाश्वत शेतीच्या मार्गाने जाणारी उदाहरणं आहेत असं मला वाटतं. तसाच आपण कीटकनाशकाचा वापर जेव्हा पाहतो तेव्हा अमेरिका 4500 ग्राम प्रति हेक्टर कीटकनाशकाचा वापर करते, जपान 10,700 ग्रॅम प्रति हेक्टर जंतुनाशकाचा वापर करते, युरोप 3000 ग्राम, तैवान 17,000 ग्राम, भारत फक्त 480 ग्राम. ही 2012ची आकडेवारी आहे. यामध्ये अजून पुन्हा वाढ झालेली आहे. मला सांगायचं असं आहे की आज बियाणे किंवा जैविक खताचा वापर, आपलं रासायनिक खताचा जेव्हा आपण वापर करू लागतो, कीटकनाशकाचा वापर करू लागतो, तेव्हा या बहुराष्ट्रीय कंपन्याचं जे बजेट आहे, हे मॉन्टेसा कंपनी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी असेल, या कंपन्यांचं जे बजेट आहे एका राष्ट्राच्या बजेटच्या पुढचं बजेट आहे. म्हणून मित्रहो, मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा या बियाणांच्या बाजारपेठेच्या पाठीमागं, उत्पादनाच्या पाठीमागं किंवा रासायनिक खताच्या उत्पादनाच्या पाठीमागं सरकार मोठ्या प्रमाणावर सबसिडी देतो. किंबहुना ही सबसिडी बंद करून जर जैविक शेतीच्यासाठी, सेंद्रिय शेतीसाठी आणि सेंद्रिय जंतुनाशकाच्या दृष्टीनं ती निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये त्या शेतकऱ्याला किंवा छोट्या छोट्या ग्राम उद्योगाला किंवा कुटीर उद्योगाच्या माध्यमातून अशा प्रकारची खतं, गांडूळ खत असेल किंवा सेंद्रिय शेत असेल किंवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा म्हणजे अगदी शेणाच्या माध्यमातून तयार होणारा बायो फर्टिलायझर असेल, हे जर आम्हाला निर्माण करता आलं आणि छोटी छोटी अनुदान आम्हाला देता आली तर मला वाटतं की निश्चितपणे आपली शाश्वत शेती ही पुढे जाईल. आणि या दृष्टीनं आपल्याला पुन्हा सिंचनाच्या संदर्भामध्ये फार बऱ्याच वेळा आम्ही मागे बोललो, सिंचनाचा जो प्रश्न आहे हा की या देशामध्ये सर्वाधिक सिंचन आजही 21व्या शतकामध्ये ज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा बळावर आम्ही मोठमोठी धरणं बांधली,
परंतु आज ही धरणं, मोठे सिंचनाचे प्रकल्प हे शहराला पाणी पुरवठा करणारे किंवा उद्योगाला पाणी पुरवठा करणारे केंद्र बनलेले आहेत. म्हणून हे सगळं आपण जेव्हा पाहतो तेव्हा शेतीच्या नावावर जे धरणं झाले त्यापैकी शेतीला किती पाणी पुरवठा मिळतो हा प्रश्न आहे. आणि दुसरीकडे पाण्याचा वापर केवळ आपण आता पिण्यासाठी करत नाही किंवा शेतीसाठी करत नाही, तर उद्योगधंद्यासाठी, मनोरंजनासाठी आणि विविध प्रकारच्या विविध चैनीच्या वस्तू बनवण्यासाठी, वाहतुकीसाठी पाण्याचा वापर होतो आहे. म्हणजे आपण पाण्याचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने करत असल्यामुळं पुन्हा एकदा पाण्याच्या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागेल. आज धरणाच्या किंवा कॅनलच्या खाली सिंचन कमी होतं. देशामध्ये जेव्हा आपण पाहतो की 23% सिंचन असं म्हणतो, महाराष्ट्रामध्ये आपण 14% सिंचन आहे असं म्हणतो, परंतु वास्तवामध्ये खरं जर आपण विचार केला तर अजूनही सिंचनाच्या संदर्भामध्ये आपण खऱ्या अर्थाने शेतीला पाणी पुरवठा करू शकलो नाही. आणि आज जे कॅनलद्वारे आपण पाणी पुरवठा करतो ही अशास्त्रीय पद्धत आहे असं मला वाटतं. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतं. एकीकडे पाण्याचा जो बाष्पीभवनामुळे होणारा 30 ते 40% अपव्यय आणि दुसरीकडे पाणी वितरण करताना होणारा जो अपव्यय आहे याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं की आता वेळ आलेली आहे. पिण्याचं पाणी सुद्धा आपल्याला मीटरनं दिलं पाहिजे आणि शेतामध्ये पाईपलाईन शिवाय आपण पाण्याचा पुरवठा केला नाही पाहिजे, तरच आपण पाण्याच्या संदर्भानं व्यवस्थापन करू शकू. आणि जिथे जिथे आपल्याकडे निश्चितपणे गेल्या 10-20 वर्षामध्ये फार महत्वाचं काम भारतामध्ये झालेलं आहे. सरकारने जलसंवर्धनाच्या माध्यमातून, पाणलोटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये जलसंवर्धनाची कामं झालेली आहेत, हे नाकारता येत नाही. म्हणूनच आज यावर्षी आपल्याकडे आज मे महिना असताना सुद्धा कधी काळी मराठवाडा हा टँकरवाडा झाला होता, पण निश्चितपणे आज आपण पाहतो पाण्याच्या अनुषंगानं कोरोनाची जरी परिस्थिती असली तरी पाण्याच्या टंचाईच्या जितक्या बातम्या नाही आहेत. त्याचं खरं कारण म्हणजे या सरकारने जे काही पाणलोट पुनर्भरणाचं काम किंवा जलसंवर्धनाचं काम आहे त्याकडे जातं. म्हणून उद्या महाराष्ट्र जर आपल्याला पीक पद्धती बदलावी लागेल, ऊस आणि केळी मुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्याला अधिक पाणी मिळणार नाही. कारण एकूण उपलब्ध पाण्यापैकी जवळपास म्हणजे 40 ते 50% पाणी ऊस आणि केळीला जात असेल तर यावर पुन्हा एकदा आपल्याला पुनर्विचार करावा लागणार आहे. कारण भविष्यामध्ये पाणी टंचाईच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर म्हणजे पाणी टंचाई होऊ नये यासाठी निश्चितपणे देशाचा जेव्हा विचार करतो, एकीकडे आमचा हिमालय आहे, त्याच हिमालयाला आता ताप आलेला आहे. म्हणजे हिमालयालाच ताप आला तर आता थर्मामीटरला ताप आला तर काय करायचं, जसं हिमालयाला ताप आला तर काय करायचं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. गंगा शुद्धीकरणाची मोहीम आपण हाती घेतलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या नदी जोड प्रकल्पाचा 15 लाख कोटीचा नदी जोड प्रकल्प हा माननीय वाजपेयीजींच्या काळामध्ये एक प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे, पण तो कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. म्हणून या सर्व दृष्टीने विचार करता आपल्याला पूर्वी शाश्वत शेतीमध्ये गावामध्ये पडणारा, परिसरामध्ये पडणारा पाऊस त्याच गावामध्ये साठवला पाहिजे यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तलाव त्या काळामध्ये बांधलेले आहेत. आज देशामध्ये आम्ही जेव्हा सिंचनाचा विचार करतो, विहिरी आणि विंधन विहिरी आणि तलावाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सिंचन होत आहे, पण तलावाच्या पाण्याकडे आमचं दुर्लक्ष झालं. पुन्हा एकदा आम्ही गाव तिथे तलाव ही जर संकल्पना आम्ही पुढे आणली तर आम्हाला 200 किलोमीटरवरून पाणी वहन करण्याची किंवा अगदी ऊर्जेचा आणि विजेचा वापर करून 150, 300 किलोमीटरवर पाणी नेण्याची किंवा 150 ते 200 मीटर पाणी लिफ्ट करण्याची गरज पडणार नाही. म्हणून गाव तिथे तलाव जर झाला आणि त्याचं व्यवस्थापन स्थानिक ग्रामपंचायतीला किंवा स्थानिक संस्थेला दिल्या गेलं तर मला वाटतं की पाण्याच्या अनुषंगानं एक पाणी पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगानं त्या तिथे असलेल्या तलावाच्या खाली असलेल्या विहिरीला पाणी राहील. पिण्याच्या दृष्टीनं गाव स्वावलंबी बनेल आणि सिंचनाच्या माध्यमातून सुद्धा काही शेतीला निश्चितपणे आपण पाणी देऊ शकू. म्हणून तलावाच्या द्वारे सिंचनाचा आपण पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसरा आता आपण जेव्हा विचार करू लागतो की मी महाराष्ट्राचा जेव्हा विचार करू लागतो, महाराष्ट्रामध्ये आता 40 लाख म्हणजे जवळपास बोर आहेत. म्हणजे 40 लाख ही संख्या फार मोठी संख्या आहे. त्यामध्ये फार जर 5 लाख विहिरी असतील जेही धरणाच्या क्षेत्रामध्ये किंवा तलावाच्या लाभ क्षेत्रात असेल त्या विहिरीला पाणी असेल. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 लाख जर बोरवेल आहेत. एक बोर अगदी म्हणजे 100 फुटापासून ते 2000 फुटापर्यंत आम्ही बोर मारलेला आहे. आणि पृथ्वीच्या पोटामध्ये 5000 वर्षापासून असलेले जे काही पाणी आहे हे पाणी आम्ही पाण्याचा उपसा करत आहोत आणि यामुळं त्या पाणी प्रदूषित होत आहे. आणि जो जागतिक तापमान वाढीचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. म्हणून
आम्हाला या विंधन विहिरीचाही पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. कारण विंधन विहिरीच्या माध्यमातून पृथ्वीच्या पोटामध्ये छिद्र आम्ही निर्माण केले आहेत. हा जागतिक प्रश्न झालेला आहे. किंवा अनेक शास्त्रज्ञांनी या विंधन विहिरीमुळे दूषित पाणी आपल्याला मिळतं. त्याचबरोबर विंधन विहिरीच्यामुळे सुद्धा भूकंपाला काही ठिकाणी भूकंप होतं जे झालेले आहेत त्याला विंधन विहीर कारणीभूत आहेत. किंवा मोठ्या प्रमाणावर आपण पेट्रोल आणि डिझेल आणि खनिज मधून काढतो. याही मुळे वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरणीय बदल भूगर्भ शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेले आहेत. मित्र हो, हा या सर्व बाबींना आपण विचार पुन्हा एकदा केला पाहिजे. दुसरा मुद्दा जो आहे तो वन संवर्धनाचा आहे. कारण आपण पाहतोय 33% जंगल असलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं निसर्गाच्या या पर्यावरणामध्ये वनाचं महत्व फार महत्वाचं आहे. आणि वन शेती अलीकडे आपण केली पाहिजे. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा पाहतो आज प्रत्यक्षमध्ये महाराष्ट्राचा किंवा देशाचा विचार करता येईल तेव्हा 33% जंगल आपल्याकडे नाही आहे. अगदी 3% काही भागामध्ये जंगल उरलेले आहे तर काही भागामध्ये 0.5% जंगल आहे. तेव्हा अशा प्रकारे या निसर्गाच्या साखळीमध्ये पर्यावरणाचा घटक म्हणून आपल्याला वनसंवर्धन करणं गरजेचं आहे. कारण आज आपण पाहतो की निश्चितपणे सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फॉरेस्टच्या वेगवेगळ्या खात्यांच्या कडून वेगवेगळ्या प्रकारच्या शतकोटी वृक्ष लागवडीच्या योजना येतात. पण दुर्दैवानं त्यामध्ये झाडं जगत नाहीत. पण मला एक रिसर्च वाटतं की डॉक्टर तारक मोहनदास हे कलकत्ता विद्यापीठाचे एक प्रोफेसर आहेत. त्यांनी आज नाही 1982 ला एक संशोधन केलं होतं की एक झाड जर लावलं आणि ते झाड जर 50 वर्षे जगलं, त्या झाडाचं वजन जर 25 टन असेल तर त्या झाडाची एकूण जी 50 वर्षाच्या लाईफमध्ये जेव्हा आम्ही एक अर्थशास्त्राचा किंवा वाणिज्य विषयाचा प्राध्यापक जेव्हा बघू तेव्हा त्याचे आर्थिक लाभ काय आहे त्या एका झाडाचा जर विचार केला तर आजच्या किमतीमध्ये एका झाडाची किंमत 1 कोटी रुपये आहे. आणि ते जर झाड तोडलं तर त्याची किंमत हार्डली 10 ते 20 हजार रुपये होऊ शकते. म्हणून आपल्याला केवळ झाडाची ही आर्थिक किंमत जर एका झाडाची 1 कोटी असेल म्हणून आपण ते झाड तोडलं पाहिजे म्हणजे ते जगवलं पाहिजे असं मला वाटतं. या पुढे जाऊन आपल्याला जेव्हा विचार करतो की जेव्हा पाण्याचे म्हणजे ढग जेव्हा येतात पावसाचे तेव्हा अगदी 25 फुटाचं झाड 20 फुटाचं झाड जेव्हा एखाद्या उंच टेकडीवर असतं तेव्हा त्या म्हणजे येणाऱ्या ढगाला अडवतं किंवा त्या झाडांच्या मुळे किंवा जंगलामुळे पाऊस पडतो हे आपल्याला म्हणजे अत्यंत सर्वांनाच अगदी शास्त्रीय सत्य माहीत आहे. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा वनसंवर्धनाचा विचार केला पाहिजे. आणि या दृष्टीनं जेव्हा मला आठवतं महाराष्ट्राचा मला निश्चितपणे तुम्हाला सर्वांना सांगताना मला आनंद होईल. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक मेंढालेखा नावाचं गाव आहे. या मेंढालेखा हे पूर्णतः आदिवासी गाव आहे. आणि या गावामध्ये जे काही आदिवासी आहेत ते पूर्णतः 100% शेतीवर आणि जंगलावर अवलंबून आहेत. पहा, या गावातल्या एका कमी शिकलेल्या देवजी तोफा नावाच्या तरुणाने पुढाकार घेतला. शाश्वत शेतीच्या अनुषंगानं पण शाश्वत शेतीचा विकास करण्याच्या अनुषंगाने काही उपाययोजना पाहत होतो. खरं म्हणजे भौतिक विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा आणि इकॉलॉजीचा खूप मोठा ऱ्हास झालेला आहे. केवळ या भौतिक विकासामुळे जगातल्या नैसर्गिक संसाधनांचं शोषण झालंय असं नाही तर मानवाचं सुद्धा शोषण झालेलं आहे. कारण ज्या विकासाच्या माध्यमातून या जगातल्या 75% लोकांना तो विकास बाजूला ठेवत असेल तर असा हा विकास केंद्रित विकास हा शाश्वत विकास होऊ शकत नाही. म्हणून हा जो विकास आहे भौतिक विकास आपण जीडीपीच्या माध्यमातून मोजतो आणि हा आर्थिक जो काही निकष आहे विकास मोजण्याचा हा नैसर्गिक पर्यावरणाचं किती नुकसान झालं, इथल्या जैवसंस्थेचं किती नुकसान झालं याचं आपल्याला मूल्यांकन करता येत नाही. म्हणून शाश्वत शेतीच्या अनुषंगाने आपल्याला एक पर्यायी अर्थव्यवस्था जी शाश्वत शेतीला पूरक आहे ती निर्माण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये ज्या शेतकऱ्याच्या कष्टावर शेतमजुराच्या कष्टावर
या देशातील 140 कोटी जनतेचं पोषण अवलंबून आहे. अशा वेळी आपल्याला शाश्वत शेतीचं पुन्हा एकदा संवर्धन करणं, तिचा विकास करणं, त्यासाठी सरकारचे, सार्वजनिक संस्थांचे सर्व निधी आणि भांडवल गुंतवणं हे अत्यंत गरजेचं आहे. मागील 40 वर्षामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधलं जो भांडवलाचं जर आपण गुंतवणुकीचं प्रमाण पाहिलं तर ते वरचेवर कमी होत चाललेलं आहे. किंबहुना अशा एका वेगळ्या विकासाच्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे तोट्याचं सार्वत्रिकरण आणि नफ्याचं खाजगीकरण हे एक सूत्र आज संपूर्ण जगभरामध्येच राबवलं जात आहे. म्हणून प्रामुख्याने जे वेगवेगळे उपाय आहेत शाश्वत शेतीला विकसित करण्याचे, त्यामध्ये वित्त पुरवठा हा अत्यंत महत्वाचा आहे. वित्त पुरवठ्याच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो, आपल्याला माहित आहे देशामध्ये आरबीआय ही एक सर्वोच्च अशी संस्था आहे, मध्यवर्ती बँक आहे, देशाची सरकारची बँक आहे. बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949 या कायद्याच्या अनुषंगाने देशातील सर्व बँकांचं नियमन व नियंत्रण चालतं. बँक रेग्युलेशन ऍक्ट मध्ये शेती कर्जासाठी ज्या काही तरतुदी आहेत, कारण आता खरीपाच्या हंगामाची पूर्वतयारी झालेली आहे आणि अशा वेळी येणारा मान्सून जर वेळेवर आला तर शेतकऱ्याला बियाणे खरेदी आणि खतांच्या खरेदीसाठी पैसा लागतो आणि शेतकरी हे छोटंसं कर्ज, ज्याला आपण पीक कर्ज असं म्हणतो, तर पीक कर्जासाठी बँकाकडे जातो. बँक रेग्युलेशन ऍक्ट येते पीक कर्जावर चक्रवाढ व्याज लावता येत नाही, कारण ते 1 वर्षाचं अल्पमुदतीचं कर्ज आहे. परंतु दुर्दैवानं 1972 पासून ते आज 2020 पर्यंत या देशातील राष्ट्रीयकृत बँका पीक कर्जाला किंवा पीक कर्जावर चक्रवाढ व्याज लावतात. काही बँका 3 महिन्यांनी लावतात, काही बँका 6 महिन्यांनी लावतात. खरं म्हणजे पीक कर्जावर ते नियमित खात्यावर 1 वर्षाचा तो कालावधी असताना अशा प्रकारचं चक्रवाढ व्याज लावता येत नाही, परंतु ते लावलं जातं. आणि तशी लावू नये अशा प्रकारची तरतूद बँक रेग्युलेशन ऍक्ट कलम 21 मध्ये आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या पीक कर्जावर जर बँकांनी चक्रवाढ व्याज लावलं तर त्याची पुढे बँक रेग्युलेशन ऍक्टच्या 46 कलमामध्ये दंडाची तरतूद आहे, किंवा 47 मध्ये तर किती दंड आकारावा याची अमाऊंटही दिलेली आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यावर बँक रेग्युलेशन ऍक्टचा भंग करून जर चक्रवाढ व्याज लावण्यात आला असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना 2000 रुपयाचा दंड आणि दररोज 100 रुपये दंड अशी एक जुनी तरतूद आहे. अर्थात अलीकडेच 2018 मध्ये त्यामध्ये या दंडाची रक्कम वाढवलेली आहे, सुधारणा करण्यात आलेली आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की पीक कर्जावर चक्रवाढ व्याज लावू नये अशी तरतूद असतानाच अनेक बँकांनी हा कायदा आरबीआयने जो कायदा आरबीआयचा तो भंग केलेला आहे. म्हणून या संदर्भामध्ये अनेक प्रकारे तालुका कोर्टापासून हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक बँकाही गेल्या. आणि मला सांगायला म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं जेव्हा आपण पाहतो की एक 10,000 रुपये कर्ज घेतलेला शेतकरी आणि त्याच्या विरोधामध्ये इथल्या राष्ट्रीयकृत बँका सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेल्या आहेत आणि या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या फेवरमध्ये निर्णय दिलेला आहे. मागील सरकारमध्ये महाराष्ट्राचे मंत्री गीते होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली शेतीवर म्हणजे पीक कर्जावर चक्रवाढ व्याज लावू नये यासाठी समिती नेमली होती. त्या समितीने सुद्धा अहवाल दिला की काही बँका अशा प्रकारचे चक्रवाढ व्याज लावतात. तर सांगण्याचा मुद्दा असा की शेतकऱ्याला जेव्हा आपण इतर जागतिकीकरणाच्या काळामध्ये
अमेरिकेची तुलना करतो, कॅनडाची तुलना करतो, ऑस्ट्रेलियाची तुलना करतो, जपानची तुलना करतो, इस्रायलची तुलना करतो, नावं घेतो, तेव्हा तिथे जे काही अनुदान आहे सरकारचं ते अनुदान जर आपण पाहिलं तर अनुदानाचा जर विचार केला, जपानमध्ये 82% शेतकऱ्याला अनुदान दिलं जातं, दक्षिण कोरियामध्ये 62% दिलं जातं, कोलंबियामध्ये 54% दिलं जातं, युरोपीय देशामध्ये 35% पर्यंत अनुदान दिलं जातं, चीनमध्ये हेच अनुदान 34% आहे, अमेरिकेमध्ये 28% आहे, भारतामध्ये हे अनुदान केवळ आणि केवळ 2% आहे. म्हणजे ज्या देशामध्ये, जो देश कृषीप्रधान देश आहे, सर्वाधिक या देशातील लोकसंख्या ज्या शेतीवर अवलंबून आहे, आणि हा देश मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जगाची स्पर्धा करणार आहे, जगाच्या बाजारपेठेमध्ये या शेतकऱ्याला स्पर्धा करावा लागणार आहे, त्या शेतकऱ्याला मात्र भारतीय शेतकऱ्याला 2% अनुदान आहे. म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या मागचं कारण कोणती असतील तर त्याच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही, त्याला मिळणारं कर्ज हे वेळेवर मिळत नाही, मिळालेल्या कर्जाचा व्याजाचा दर हा सर्वाधिक आहे. आणि या सर्व बाबीचा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा एकीकडे बँकांचं धोरण, दुसरीकडे निसर्गाचे संकट, आणि हे सर्व शेती करताना आज ग्रामीण भागामध्ये शेतमजूर न मिळणे, हवामान बदलाचा परिणाम, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, या सर्व बाबीमुळे शेतकरी हा आज शेतीतून बाहेर पडतो आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शेतीवरचं बर्डन, शेतीवरचा भार वाढलेला आहे. त्यामुळं सरकारला शेतकऱ्याच्या अनुषंगानं कर्जविषयक धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करणं आणि शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं आणि त्याला वेगळ्या पद्धतीचं अनुदान देणं, किंबहुना माननीय अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं व वेगवेगळ्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या माध्यमातून भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये स्वतंत्र अशा प्रकारचं बजेट असावं अशी मागणी केली जाते. स्वतंत्र बजेट. या देशातील 60% जनता जर शेतीवर अवलंबून असेल तर एकूण बजेटच्या 60% हिस्सा हा कृषी बजेटसाठी दिला पाहिजे, हीही मागणी आहे. म्हणून शेतकरी जोपर्यंत सशक्त होणार नाही तोपर्यंत या देशाची अर्थव्यवस्था ही विकसित होऊ शकणार नाही किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ होऊ शकणार नाही, सर्वांगीण विकास होऊ शकणार नाही. म्हणून सरकारच्या या धोरणामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, 2 मुद्दे आहेत की सौर शेतीचा मुद्दा आहे. सौरशक्ती, ऊर्जा. आज ऊर्जा ही अत्यंत महत्वाची आहे, पण ऊर्जेच्या बाबतीत काय झालं? सरकारचं जे काही धोरण आहे, आज आपण पाहतोय की अगदी 1950च्या नंतर मोठ्या प्रमाणावर डिझेल आणि पेट्रोलचा वापर सर्व स्तरामध्ये सुरू झाला. शेती, उद्योग, व्यवसाय, अगदी घरगुती उपयोग, प्रत्येक क्षेत्रामध्ये मनोरंजन यासाठी मोठ्या प्रमाणावर मोटार गाड्या, वाहन, 2 व्हीलर, 4 व्हीलर एक स्पर्धाच लागलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या मोटार गाड्यांचं उत्पादन करू लागल्या आणि एकीकडे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलची आयात आपल्याला करावी लागली. या देशाचं सर्वाधिक परकीय चलन केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीसाठी आपल्याला द्यावं लागतं. मग हे सर्व आपण जेव्हा पाहतोय तेव्हा इंधन वापराचा जर विचार केला, अमेरिका जगामध्ये दरडोई 7,000 लिटर पेट्रोल आणि डिझेलचा वापर करते. कतार 18,000 लिटर पेट्रोल आणि डिझेलचा वापर करतं, तर भारत 637 लिटर दरडोई पेट्रोल आणि डिझेलचा वापर करतो. म्हणजे हा जो वापर आहे, तर या दृष्टीनं जर असा वापर होत गेला तर आपल्याला माहित आहे, टेरी नावाची संस्था आहे, त्या टेरी नावाच्या संशोधन संस्थेचा जो अभ्यास आहे, कारण ही सर्व खनिज ऊर्जा जी आहे आपण वापरतोय आणि याच पेट्रोल आणि डिझेलचा वापर याच गतीने जर आपण केला तर भविष्यामध्ये म्हणजे 2030-31 मध्ये आपल्याला 75 कोटी टन पेट्रोल व 130 कोटी टन कोळसा दरवर्षी आयात करावा लागेल, असा अंदाज टेरी या संस्थेनं आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. तेलाची जागतिक बाजारपेठ व आज त्याची काही दरात होणारी वाढ जी आहे, त्याचं प्रमाण जे आपण पाहतो, पेट्रोल डिझेलचे जे दर वाढतात, याचा जर विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची किंवा कोळशाची आयात करणं, भौतिक पातळीवर आयात करणं सुद्धा शक्य नाही. म्हणून आपल्याला ऊर्जेच्या वापरासंदर्भामध्ये पुन्हा एकदा विचार करावा लागेल. विद्यमान सरकारने, केंद्र सरकारने ऊर्जेच्या अनुषंगानं एक चांगलं धोरण राबवलेलं आहे. यासाठी सौर ऊर्जेचा विकास करण्याच्या अनुषंगानं
वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र सरकारने आणलेल्या आहेत आणि भारत सरकारने आणलेल्या आहेत. सरकारचा बायोडिझेलच्या अनुषंगानं, बायोगॅसच्या अनुषंगानं, सोलार ऊर्जेच्या अनुषंगानं, पवन ऊर्जेच्या अनुषंगानं आपल्याला अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला शेती क्षेत्राला आणि शेती प्रक्रिया उद्योगाला आपल्याला वीज हे नियमितपणे आणि खंडित न होता आपल्याला पुरवता येईल का, या दृष्टीनं प्रयत्न चालू आहेत. जर या पद्धतीनं आपल्याला ग्रामीण भागामध्ये अलीकडे आपण पाहतो की बायोडिझेलच्या संदर्भामध्ये करंज आहे, कडुनिंब आहे, जट्रोपा आहे, यांचं दर हेक्टरी उत्पादन किमान हे जर लावलं, यापासून आपल्याला ऊर्जा मिळेल, बायोडिझेल मिळेल आणि दर हेक्टरी 50,000 रुपयाचं उत्पन्नही मिळेल. पण हे सर्व आपल्याला करताना सर्व ज्या ऑइल कंपन्या आहेत यांना डिझेलमध्ये बायोडिझेल टाकण्यासाठी, पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकण्यासाठी, सीएनजी मध्ये बायोगॅस वापरणं आपल्याला सक्तीचं करावं लागणार आहे आणि हे अत्यंत अवघड असं काम आहे. जर हे सक्तीचं झालं तर निश्चितपणे बायोडिझेलला किंवा या प्रकारच्या म्हणजे इथेनॉलला आणि बायोगॅसला अधिक किंमत मिळेल आणि याचा उद्योग होऊ शकेल. ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग अशा प्रकारचे जर निर्माण झाले तर निश्चितपणे म्हणजे त्याचा वापर वाढला तर त्यांना दर मिळेल आणि अशा प्रकारच्या म्हणजे उद्योगातून ग्रामीण भागामध्ये स्थानिक लेवलला ऊर्जा पुरवण्याचं काम होऊ शकेल असं मला वाटतं. खरं म्हणजे या सर्व बाबीचा विचार करता दुसरा जो मुद्दा आहे गट शेतीचा आहे. कारण अलीकडे शेतीचं जे धारण क्षेत्र आहे हे अत्यंत वर्षभर कमी होत चाललेलं आहे. आपण जर काही आकडेवारी पाहिली, दरडोई शेतीचं प्रमाण भारतातलं काय 1951ला 0.92 हेक्टर होतं, 1981ला ते 48 हेक्टर 0.48 हेक्टर होतं आणि 2000ला ते 0.33 हेक्टर पर्यंत गेलं आणि 2010ला 0.30 हेक्टर आणि 2020ला त्यापेक्षाही कमी हेक्टर आज दरडोई शेतीचं प्रमाण आहे. म्हणजे हे दरडोई होल्डिंग जे आहे ते धारण क्षेत्र आहे हे जर कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या जी शाश्वत शेती असो किंवा भौतिक शेती असो किंवा आधुनिक शेती असो हे करताना निश्चितपणे काही मर्यादा येतात. म्हणून या संदर्भामधून जर आपल्याला कॉर्पोरेट फार्मिंगच्या ऐवजी, कंपनीच्या शेतीच्या ऐवजी जर ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये असलेल्या, खेड्यामध्ये असलेल्या शेतकऱ्यांचे छोटे छोटे गट केले आणि गट शेती जर निश्चितपणे आपण केली, सामूहिकपणे शेती केली तर म्हणजे एक निश्चितपणे एक वेगवेगळ्या इनपुटची जी खरेदी आहे म्हणजे ते खते असतील, बी बियाणे असतील ते एकदाच करता येतील आणि त्यामुळं आपल्याला कमी भावामध्ये इनपुट सर्व मिळतील आणि सर्व खर्च एकत्रित असल्यामुळे, एकत्रित काम केल्यामुळे येणारं जे आउटपुट आहे तेही मोठ्या प्रमाणावर येईल, बाजारामध्ये त्याची किंमत येईल. या दृष्टीनं गट शेतीचा मोठ्या प्रमाणावर वापर म्हणजे आपण उपयोग केला पाहिजे, ज्यामुळं शेतकऱ्याला म्हणजे गट शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेतीकडे वळता येईल. शाश्वत शेतीचा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा सर्वाधिक महत्वाचं जशी शेती आहे तसं शेतीला म्हणजे जोडून जे काही उद्योगधंदे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहे. आता आपण शेतीमध्ये जर आपण संशोधन जे काही अलीकडे झालेलं आहे, विशेषतः शाश्वत शेतीच्या माध्यमातून जे काही नवं संशोधन आलेलं आहे, अशा शास्त्रज्ञाचा किंवा संशोधकाचा दावा आहे की शेतीच्या माध्यमातून, शाश्वत शेतीच्या माध्यमातून जेवढं उत्पन्न आपल्याला दर हेक्टरी मिळेल तेवढंच उत्पन्न किंबहुना त्यापेक्षा अधिकचं उत्पन्न शेतीला असलेल्या जोडधंद्यातून मिळू शकतं. मग तो डेअरी असेल, पशुधन, त्यासाठी पशुधन विकास करावा लागेल, आपल्याकडे दूध प्रक्रिया उद्योग निर्माण करावे लागतील, जे शेतामधले केर, कचरा, पाला पाचोळा जे काही वेस्ट आहे, जे यापासून आपल्याला निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार करता येते, खत तयार करता येते. जेव्हा आपण पशुधनाचा विचार करतो तेव्हा गाय आणि बैलाचा विचार करतो. अलीकडे पशुधनाची संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे आणि ट्रॅक्टर आणि छोटी छोटी यंत्र शेतीमध्ये आल्यामुळे पशुधन कमी झालेले आहे, गायीची संख्या कमी झालेली आहे, बैलांची संख्या कमी झालेली आहे, इतर दुभत्या जनावरांची संख्या कमी झालेली आहे. शेतकऱ्याला पशुधन त्याच्या छोट्याशा धारण क्षेत्रामुळे नकोसं झालेलं आहे, परवडण असं झालेलं आहे. पण पशुधनाचा जर योग्य पद्धतीने विकास केला की एका गायीच्या शेणापासून जर किती खत मिळतो, किंबहुना गाय ही कशी उपयोगी आहे किंवा इतर पशूंचं जे काही शेण आणि मलमूत्र आहे ते शेतीसाठी किती उपयोगी याचा आपण कधी विचार नाही करत. पण हे जर आपल्याला करता आलं तर मला वाटतं की
पशुधनाच्या विकासाच्या माध्यमातून शाश्वत शेतीला एक सपोर्ट मिळेल. प्रत्येक प्राणी दर वर्षाला किमान 0.5 टन खत तयार करतो. त्यातून 225 लिटर गॅसोलिन तयार होते. एक प्राणी ₹7,000 रुपयाचे गॅस तयार करतो. त्याच्यातून जे काही गॅस तयार झाल्यानंतर जी स्लरी उरते त्या स्लरीपासून 50% उत्तम प्रतीचा NPK असलेला खत तयार होतो. म्हणजे हे सर्व पाहताना या खताची किंमत आपण जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येक प्राणी 4,000 रुपयाचा खत देतोय. गांडूळ खताचा आपण विचार केला तर ₹7 किलो दरानं ते ₹10 किलो दराने विकलं जातं. म्हणजे शेतीच्या माध्यमातून कचऱ्यालाही किंमत येते. त्यासाठी आपल्याला प्रक्रिया करावी लागणार आहे, त्याचा कंपोस्ट खत करावा लागणार आहे, जनावरांच्या मूत्राचा आणि शेणाचा वापर करावा लागणार आहे. हे सगळं जर आपल्याला करता आलं तर मला वाटतं की निश्चितपणे शाश्वत शेतीसाठी पशुधन हे पशुधनाचा विकास हे शाश्वत शेतीमधलं महत्वाचं असं काम आहे. आणि ज्यामुळं या पशुधनाचा विकास होऊन जर अशा प्रकारचा खत आमच्या शेतीला मिळाला तर जमिनीचा पोत वाढेल आणि जे अन्न आम्हाला मिळेल ते अत्यंत म्हणजे पोषक तत्व असलेलं असेल. आणि म्हणून पशुधनाचा विकास झाला पाहिजे. दुसरा एक शेवटचा मुद्दा जो आपण पाहतोय, हे सर्व करण्यासाठी शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. आज आपण या देशातली 60 ते 65% जनता शेतीवर आहे असं म्हणतो. जर आपण एकूण देशातल्या विद्यापीठाचा जर विचार केला तर देशामध्ये कृषी विद्यापीठाची संख्या किती आहे तर केवळ या देशामध्ये 40 कृषी विद्यापीठे आहेत. आणि या एकूण देशातल्या 40 कृषी विद्यापीठामध्ये 1 लाख ते 1.25 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. आणि आपण पारंपरिक जे इतर विद्यापीठ आहेत, कला वाणिज्य विद्यापीठे किंवा महाविद्यालय आहेत, याचा जर विचार केला तर लाखो विद्यार्थी या विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत. म्हणजे आपल्याला कधीतरी विचार करावा लागणार आहे की ज्या देशामध्ये कृषी प्रधान देश आहे, ज्या देशामधले 65% लोक शेतीवर अवलंबून आहेत, त्या देशामध्ये कृषी विद्यापीठाची गाव आणि शहर आणि तालुका आणि जिल्हा, प्रत्येक जिल्ह्याला कृषी विद्यापीठ असलं पाहिजे आणि प्रत्येक तालुक्याला कृषी महाविद्यालय आणि कृषी संशोधन संस्था असल्या पाहिजेत. आणि या कृषी संशोधन संस्थांच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया उद्योगाची माहिती, वेगवेगळ्या योजनांची माहिती, या बाबीचा जर आपण विचार करून जर प्रशिक्षित अशा प्रकारचे शेतकरी आपण तयार केले गेले, संशोधक आपण तयार केले गेले आणि एक प्रयोगशाळा म्हणून, नॉलेज सेंटर म्हणून शेतीला मार्गदर्शन करणारं आपण गावागावामध्ये जर डेव्हलप केलं तर मला वाटतं की आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याला अगदी शेतामध्ये बी टाकल्यापासून ते त्याची उगवण होईपासून ते त्याचं अगदी आउटपुट निघेपर्यंत ते मार्केटिंग पर्यंत हे जर आपल्याला व्यवस्थापन करता आलं आणि अशा सेंटरचा, नॉलेज सेंटरचा, ग्रामीण भागामधल्या शेतीसाठी असलेल्या नॉलेज सेंटरचा जर उपयोग करता आला तर मला वाटतं शेतकऱ्यांची म्हणजे शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकरी आणि शेती दोघांचा विकास होऊ शकतो. म्हणून हे सर्व पाहत असताना आपल्याला अशा प्रकारे म्हणजे सरकारनं काय करावं किंबहुना शेतकऱ्यांनी काय करावं या बाबी जेवढ्या महत्वाच्या आहेत, त्याचबरोबर आपल्याला 3 पद्धतीनं शाश्वत शेतीच्या विकासाच्या कडे पाहता आलं पाहिजे. एक सरकारी धोरणांचं जो काही धोरण आहे हे शाश्वत विकासाला सपोर्ट केला पाहिजे. आणि त्याचबरोबर विशेषतः आपण सर्व जो भारतीय ग्राहक वर्ग जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण शेतमालाच्या अनुषंगानं मी ग्राहक म्हणून कशा पद्धतीने खरेदी करतो, भारतीय ग्राहकाचं वर्तन काय. आपण उद्योगामधल्या एखाद्या चैनीच्या वस्तूला कधीही किंमत देताना विचारत नाही. किंबहुना एखादी औद्योगिक वस्तू किंवा चैनीची वस्तू खरेदी करताना आपण जेव्हा मॉलमध्ये किंवा दुकानामध्ये जातो तेव्हा ती वस्तू सहजपणे खरेदी करतो. पण बाजारामध्ये भाजीपाला जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा मात्र आपण तिथे किंमत ही विक्रेत्याने सांगितलेली आपण घेत नाही. म्हणजे ही जी काही वृत्ती आहे एक कंझ्युमर म्हणून आपल्याला या देशातल्या ग्राहकांनी आपला इटिंग पॅटर्न, लिव्हिंग पॅटर्न आणि क्रॉपिंग पॅटर्न बदलणं गरजेचं आहे. आणि हे जर बदलल्या गेलं तरच खऱ्या अर्थाने म्हणजे आपण शाश्वत विकासाला आपण बळ देऊ शकू. म्हणून भारतातील उपभोक्ता जो आहे, जो ग्राहक आहे,
हा या ग्राहकाने स्थानिक जे काही निर्माण होणार अन्न आहे, स्थानिक भाजीपाला आहे, स्थानिक वेगळ्या प्रकारची वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, त्या जर या शाश्वत शेतीच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या जादा भावानं खरेदी करण्याची जर प्रवृत्ती ठेवली तर मला वाटतं की फार मोठ्या प्रमाणावर शाश्वत शेतीचा म्हणजे बळ मिळेल आणि एक बाजारपेठ मिळेल. आणि ही बाजारपेठ मिळावी यासाठी आपल्या देशातील या उपभोक्त्यांचं किंवा ग्राहकांचंही प्रशिक्षण करणं आणि त्यांच्या वर्तनामध्ये बदल होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून शाश्वत शेतीमध्ये सरकारची भूमिका, शेतकऱ्याची भूमिका, ग्राहकाची भूमिका आणि जागतिक पातळीवर जेव्हा विचार करतो तेव्हा WTO, वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि विविध देश यांनी या सर्वांचं जे धोरण आहे हे धोरण सुद्धा वेगवेगळ्या राष्ट्रासाठी वेगळं न राहता म्हणून भारतीय शेतीमध्ये शाश्वत शेतीचा विकास करून जर आपण शेतकऱ्याला बळ दिलं तर भविष्यामध्ये होणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील आणि एक इन्क्लुझिव्ह ग्रोथ होईल आणि याचा फायदा देशामध्ये जे आपण ह्युमन कॅपिटल असं म्हणतो, भारतामध्ये आज 60,000 युवक आहेत असं आपण म्हणतो. हे जे काही ह्युमन कॅपिटल आहे याला शारीरिकदृष्ट्या आपल्याला सक्षम करायचं असेल, त्याला मानसिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल, त्याचा बुद्ध्यांक वाढायचा असेल तर त्याला शुद्ध अन्न, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध दूध, शुद्ध भाजीपाला हे सगळं मिळणं गरजेचं आहे आणि सर्व एका शाश्वत शेतीच्या माध्यमातून होऊ शकतं. म्हणून उद्याला जर भारताला आपल्याला पूर्ण जागतिक पातळीवर भारताकडे महासत्ता होण्याची जी काही आपल्याकडे क्षमता आहे या क्षमतेचा वापर करण्यासाठी पुन्हा एकदा शाश्वत शेतीकडे आपल्याला वळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.